हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत अख्खा मसूर कसा बनवायचा त्याची रेसिपी। अख्खा मसूरसाठी आपल्याला लागणार आहे मसूर, जो मी आधी स्वच्छ धुवून घेतला आहे। 2 वाटी मसूर मी इकडे घेतला आहे आणि तो स्वच्छ धुवून मी आता कुकरला शिट्टी काढून घेणार आहे। स्वच्छ धुवून झाल्यानंतर कुकरमध्ये बेतानेच पाणी घालून मसूर शिजवून घेणार आहे। शिजताना त्यामध्ये हिंग व थोडीशी हळद मी टाकलेली आहे। कुकरची मोजून 1 ते 2च शिट्ट्या आपण करून घेणार आहोत। जास्ती शिट्ट्या केल्या तर मसूर जास्त शिजू शकतो आणि टेस्ट जाऊ शकते, म्हणून आपण 1च शिट्टी काढून घेणार आहोत। इकडे कुकर होतोय तोपर्यंत मी कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट रेडी करून घेणार आहे। इकडे मी कांदे बारीक बारीक चिरून घेतले आहेत, त्याचप्रमाणे टोमॅटो देखील बारीक चिरून घेतले आहेत आणि आल्याचे काही तुकडे व लसूण सोलून घेतला आहे। कांदा चिरून झाल्यानंतर मी टोमॅटो चिरून घेतले आहेत। टोमॅटो चिरून झाल्यानंतर आलं लसूणची पेस्ट आपण बनवून घेत आहोत। इकडे कुकरची 1 शिट्टी होत आली आहे आणि शिट्टी झाल्यानंतर कुकर 2 ते 5 सेकंद बारीक करून मी बंद केला आहे। लसूण सोलण्यासाठी साधारणतः मी अख्ख्या लसूणचीच असा काप करून घेते, त्यामुळे पाकळ्या व्यवस्थित सुटतात आणि लसूण सोलणे सोपे होते। अशा प्रकारे लसूण आणि आल्याची पेस्ट आपण बनवत आहोत। आता कुकरचे झाकण पडल्यानंतर आपण मसूर व्यवस्थितपणे शिजला आहे हे चेक करून घेत आहोत। 1 ते 2 शिट्टीमध्ये मसूर अशा प्रकारे व्यवस्थित शिजला जातो। कढई गरम करायला ठेवली आहे, त्यानंतर मी त्यामध्ये सर्वप्रथम तेल टाकून घेत आहे। तेल गरम झाल्यानंतर मोहरी तडतडल्यानंतर जिरे, हिंग आपण स्किप करू शकतो कारण आपण तो मसूर शिजतानाच कुकरमध्ये टाकला होता, त्यामुळे जिरे, मोहरी, आलं लसूण पेस्ट, आपण चिरलेला बारीक कांदा, टोमॅटो, कढीपत्ता या गोष्टी आपण टाकून घेणार आहोत। हे मिश्रण व्यवस्थितपणे परतल्यानंतर आपण मसाले टाकणार आहोत। कांदा थोडासा गुलाबीसर झाला पाहिजे आणि टोमॅटो थोडासा मऊसर झाला पाहिजे, त्यावेळी त्याची टेस्ट अतिशय सुंदर लागते। इकडे हे मिश्रण व्यवस्थितपणे परतल्यानंतर मी त्यामध्ये सर्वप्रथम हळद टाकणार आहे। हळद टाकल्यानंतर मिश्रण एकदा हलवून घेऊन त्यामध्ये लाल तिखट, गरम मसाला, धनेपूड मी ॲड करणार आहे। हे मिश्रण आपल्याला मसाल्यांना तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे। हे मिश्रण परतताना गॅस अगदी बारीकही नको आणि अगदी हाय फ्लेमवरही नको, मध्यम फ्लेमवर हे मिश्रण आपण परतून घ्यायचे आहे, जेणेकरून मसाल्यांना या मिश्रणाला तेल सुटेल। हे मिश्रण व्यवस्थितपणे परतल्यानंतर आपण यामध्ये आपण शिजवून घेतलेले मसूर टाकणार आहोत। हे मसूर टाकल्यानंतर आपण त्यामध्ये थोडेसे पाणी टाकून घेणार आहोत। इकडे पाणी अगदी जास्तही टाकायचे नाही आणि पाणी टाकणे टाळायचे असेही नाही। तुम्हाला ज्या प्रकारची कन्सिस्टन्सी हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकू शकता। इकडे मला थोडी रसरशीत भाजी हवी असल्याने मी पाणी बेतानेच टाकले आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊन आणि आवडीनुसार त्यावर कोथिंबीर टाकून घेऊन मी हे मिश्रण उकळण्यासाठी ठेवणार आहे। हे मिश्रण साधारणतः
10 मिनिटे अजून मी मध्यम फ्लेमवरती उकळून घेणार आहे. यावर एक झाकण ठेवून हे मिश्रण 10 मिनिटे उकळण्यासाठी आपण बाजूला ठेवले आहे. हे अख्खा मसूर आपण यावर तडका देऊन सुद्धा एन्जॉय करू शकतो. तडक्यामध्ये आपण मोहरी, लसूण, लाल मिरची याची फोडणी तडका म्हणून देऊ शकतो. हे असेही तडका दिलेले अख्खा मसूर खाण्यास सुंदर लागतात. अशी ही आपली अख्खा मसूरची रेसिपी तयार आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि नवीन रेसिपीसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.